नवरात्री म्हटलं की उपवासाचा काही ना काही पदार्थ बनवायचा असतो। तर आज आपण झटपट होणारा पदार्थ बनवूया, ते म्हणजे वरईचा उपमा। बनवायलाही एकदम सोपा। तुपामध्ये वरई चांगली भाजून घ्यायची, त्यानंतर पुन्हा तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, खात असेल तर कढीपत्ता पण टाकायचा आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकायचे। जसे आपण पोह्यांमध्ये टाकून कुरकुरीत करतो तशा पद्धतीने करून घ्यायचं। हवं तर थोडंसं सुके खोबऱ्याचे तुकडे पण टाकू शकता आणि त्यानंतर मग जी भाजलेली वरई ती टाकायची, पुन्हा ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं। आता जेवढी वरई आहे त्याच्या चौपट पाणी ओतायचं, ते पण कडकडीत गरम केलेलं पाणी हवं, म्हणजे मस्त आपली ही वरईचा उपमा तयार होतो। आता उकळी आली की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आपला हा वरईचा उपमा तयार होतो। नक्की तुम्ही अशा पद्धतीचा उपवासासाठी उपमा बनवून बघा। कोथिंबीर आवडत असेल किंवा खात असाल तर कोथिंबीर पण टाका। डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर अनोखी चव चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिटेलमध्ये तिथे जाऊन पाहू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।